फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असतं, त्या ग्लॅमरस दुनियेमध्ये काम करायचं. सो त्यांनी एक इनिशियल स्टेजला एंट्री कशी घ्यावी. रॉयल तस्टची सुरुवात या ठिकाणी झाली. म्हणजे बाईक्स पण माझ्याकडे किती आहेत ते पण मी नाही सांगू शकत आणि कार्स किती आहेत ते पण नाही सांगू. आणि ही वर्ल्ड वॉर 2 ची बाईक आहे. आणि हे कुठनं बाय केलं होतं मग तुम्ही? कार कलेक्शन वगैरे आपण रॉयल तस्ट मधल्या इन्कम मधनं करतो या तुमचं अनदर काही म्हणजे असं सोर्सेस आहेत? आता आम्ही लंडनला गेलो होतो तर तिकडे आम्ही महाराजांच्या खंडाचं दर्शन घेतलं. खंड आणि तलवार मध्ये काय फरक आहे? या खंड म्हटलं ना तर महाराजांची धोप आहे. जे मावळे होते त्यांचे ते तोडे म्हटले जातात, जे पायामध्ये घालतात. तिकडे आमचं हँडवर्क होतं. हे काय बनवतायत मग आता याच्याने? जे झाडाचं मी म्हटलं झाड, हे वाटतं ह्या सगळ्या सक्सेस गोष्टी मागे हे पण एक मेन रिझन असू शकतं. आणि ते वाघ नखांचं पण तुम्ही काहीतरी. वाघ नखाची गोष्ट अशी आहे की हे महाराजांचं आउटफिट, एक डब्बी दिली त्यांनी अकाउंटंटकडे. त्यावरती खरं सांगतो नाव वगैरे काहीच नाही. त्यामध्ये असं लिहिलं होतं की कधीच असं नाही झालं की फॅशन शो जो आहे तो फ्लाईट मध्ये जे डिझाईन बघाल कुठल्याही आर्किटेक्टनी केलेलं नाही. अच्छा, त्याला पैसा कसा आला? सो ते कसं खूप पैसे कमवायचे, आलिशान लाईफ जगायचे, पण याच्यासाठी कशी मेंटॅलिटी असावी जी तुमच्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं की त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत या सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकले? जे मुलं या इंडस्ट्रीमध्ये येतात सर, त्यांच्यासाठी काही स्पेसिफिक कोर्स वगैरे असतात का? समजा त्यांना जर आपल्यामध्ये काम करायचंय रॉयल तस्टमध्ये, सो ते करता येईल का? म्हणजे हे शूट्स आपण नेहमी असं दर महिन्याला 3 ते 4 शूट्स अरेंज करतो. आणि यांनी कॉन्टॅक्ट कसा करावा मग तुम्हाला जर करायचं असेल? याच्यामध्ये असं आहे की सर, आणि या इंडस्ट्रीमध्ये येताना इंग्लिश पण इम्पॉर्टंट आहे काय वाटतं? अर्निंग सोर्स आहे याच्यामध्ये? वाईट सवयी भरपूर आहेत या मॉडेल इंडस्ट्रीमध्ये, चुकीच्या गोष्टी भरपूर आहेत. एखादा किस्सा सांगू शकता? एखाद्या मुलीने जर एखादा मुलगा शोधताना आणि एखाद्या मुलाने एखादी मुलगी शोधताना कसं बघावं हे तुम्ही सांगा. हे जी रील व्हायरल होणार याच्यावरती ना थोडासा आता कॉन्ट्रोवर्सी पण होणार. असं कसं